समृद्ध इतिहासाचा वारसा लाभलेला महाराष्ट्रातील एक जिल्हा सातारा जिल्हा. जिल्ह्यातील कित्येक थोर योद्धे, राजे, संत आणि थोर व्यक्तिमत्वांनी घडवला इथला इतिहास. आपल्या समोर सादर होते आहे महाराष्ट्राच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहिल्या गेलेल्या एका सामान्यातल्या असामान्याची यशोगाथा. यशोगाथा बाळासाहेब देसाई यांची. बाळासाहेब श्रीपतराव देसाई महाराष्ट्राचं गुणवंत, वरदवंत असं प्रभावी व्यक्तिमत्व. अनेक वर्ष बांधकाम मंत्री, शिक्षण मंत्री, कृषी मंत्री, महसूल मंत्री, गृहमंत्री अशा मोठ्या आणि महत्त्वाच्या पदावर राहूनही अत्यंत साधं राहिलेलं, स्वच्छ राहिलेलं एक चारित्र्यसंपन्न व्यक्तिमत्व. एक नेता, प्रशासक, उत्तम समन्वयक, उत्तम माणूस, क्रीडाप्रेमी, कलाप्रेमी, लोकनेते बाळासाहेब देसाई. सह्याद्रीच्या कुशीत लपलेल्या, सृष्टी सौंदर्याने नटलेल्या पाटण तालुक्यातील विहे या गावी श्रीपतराव आणि दरुबाई यांच्या पोटी 10 मार्च 1910 रोजी बाळासाहेबांचा जन्म झाला. दौलतीचा अष्टपैलू खजिना महाराष्ट्राच्या भूमीत उगवला. बाळाचे नाव ठेवण्यात आले दौलत. लहानपणीच आईचे छत्र हरवल्याने अपमान आणि दारिद्र्याचे चटके सहन करत आत्मविश्वासाच्या बळावर त्यांनी आपल्या जीवनाची वाटचाल सुरू केली. 1934 साली BA ची परीक्षा पास होऊन बाळासाहेब देसाई त्या काळातील पाटण तालुक्यातील पहिले पदवीधर झाले. दारिद्र्याशी झुंज देत LLB करून वकील होणारे बाळासाहेब देसाई हे पाटण तालुक्यातील पहिले मानकरी आहेत. 1937च्या वैशाख महिन्यात कोल्हापूर येथे बाळासाहेब आणि वत्सलाबाई यांचा विवाह झाला. 1941 रोजीच्या जिल्हा लोकल बोर्डाच्या निवडणुकीत ते निवडून आले आणि येथूनच सुरू झाला बाळासाहेबांचा पर्यायाने भावी महाराष्ट्राच्या उत्कर्षाचा प्रवास. देसाई साहेबांनी सुमारे 12 वर्ष प्रेसिडेंट पदाच्या खुर्चीवर आपले अधिपत्य गाजवत अनेक लोकोपयोगी कामे करून जनमानसात आपली प्रतिमा कोरून ठेवली. त्यांच्या कार्याची पावती म्हणून पाटण विधानसभा मतदारसंघातून त्यांना विनासायास तिकीट मिळाले आणि कोणत्याही प्रकारचा प्रचार न करता बाळासाहेब आमदार म्हणून पाटण मतदारसंघातून निवडून आले आणि महाराष्ट्राच्या राजकारणाला, समाजकारणाला, विकासाला गती मिळाली. बाळासाहेब देसाई जी का योगदान महाराष्ट्र के सह्याद्री पर्वत जितना ही ऊंचा और प्रेरणादायक है. वास्तव में उनका नाम सुनहरे अक्षरों में लिखे जाने की आवश्यकता है, क्योंकि आप जैसे लोगों ने महाराष्ट्र को बदल दिया और राज्य को देश में एक अग्रणी राज्य बना दिया. पाटण भागाच्या विकासाबरोबरच उभ्या महाराष्ट्राचा विकास व्हावा यासाठी कोयना प्रकल्प हाती घेण्याचे काम देसाई साहेबांनी स्वीकारले. कोयना प्रकल्पामुळे महाराष्ट्र प्रत्येक क्षेत्रात इतर राज्यांपेक्षा 25 वर्षांनी पुढे गेला. कोयना धरण हे देसाई साहेबांनी साकार केलेले शिल्प आहे. देशात प्रायमरी एज्युकेशन हे मोफत द्यावं हा क्रांतिकारी निर्णय कोणी घेतला असेल तर तो बाळासाहेब देसाईंनी घेतला. महसूल खात्यात काम करत असताना त्यांनी नवीन महसूल कायदा असो अथवा कुळ कायद्याची अंमलबजावणी असो यासारखे क्रांतिकारी निर्णय महसूल खात्याची जबाबदारी पार पाडताना कैलासवासी लोकनेते बाळासाहेब देसाई यांनी असे क्रांतिकारी निर्णय घेतले. पाटण सारख्या दुर्गम भागात जन्माला येऊन गरिबीच्या परिस्थितीत जिद्दीने शिक्षण घेत असतानाच आपलं आयुष्य देशाच्या चरणी वाहणारे बाळासाहेब देसाई, ज्यांनी देशसेवेसाठी स्वसुखाचा होम केला, आयुष्यभराच्या राजकीय प्रवासात त्यांनी तोडण्यापेक्षा जोडण्यावर भर दिला. एकही महत्त्वाचं खातं त्या काळामध्ये असं नव्हतं की जे स्वर्गीय लोकनेते साहेबांनी भूषवलं नाही. शिक्षण कृषी मंत्रीपदापासून साहेबांनी सुरुवात केली. कृषी मंत्री होते, सहकार मंत्री होते, पाटबंधारे मंत्री होते, गृहमंत्री होते, महसूल मंत्री होते आणि नंतरच्या काळामध्ये राज्य विधानसभेचे अध्यक्ष म्हणून सुद्धा त्यांनी या ठिकाणी काम केलं. बाळासाहेब देसाई आपल्या आयुष्यात राजकारणात, समाजकारणात सर्वत्र एक आनंदयात्री म्हणूनच जगले. महाराष्ट्राला प्रगतीची, विकासाची दिशा देणाऱ्या
पाटणच्या या सुपुत्राला देश कधीही विसरू शकणार नाही. लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्याबद्दल जेवढं बोललं तेवढं कमी आहे. एक अत्यंत संवेदनशील अशा प्रकारचा राजकारणी, जनतेचा नेता आणि जे काम दिलं ते काम उत्कृष्ट करणारा अशा प्रकारचं त्यांचं व्यक्तिमत्व होतं. कृषी मंत्री म्हणून घेतलेले निर्णय, महसूल मंत्री म्हणून घेतलेले निर्णय, शिक्षण मंत्री म्हणून घेतलेले निर्णय, गृहमंत्री म्हणून घेतलेले निर्णय, प्रत्येक निर्णय महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये एक सुवर्ण पान तयार करणारा निर्णय हा लोकनेत्यांचा होता. आणि म्हणूनच खऱ्या अर्थानं आचार्य अत्रेंनी आणि संपूर्ण महाराष्ट्राने त्यांना लोकनेते ही पदवी बहाल केली. ते खऱ्या अर्थानं लोकांचे नेते होते. कोयना काठच्या या विकास योद्ध्यासमोर त्यांच्या स्मृतीत प्रत्येक जण अतिशय कृतज्ञतेने विनम्र होतो. बाळासाहेब देसाई यांनी महाराष्ट्राला जे दिले आजही सह्याद्री त्याची साक्ष देतो. असा हा महान लोकनेता 24 एप्रिल 1983 रोजी अनंतात विलीन झाला. दूर गेली पावले तरी राहिल्या पाऊल खुना, दिवा झाला शांत तरी प्रकाश न त्याचा उन्हा, प्रकाश न त्याचा उन्हा. महाराष्ट्राला विकासाचा चेहरा देणाऱ्या या पाटणपुत्राला कोटी कोटी प्रणाम.